तशी व्याख्या आहे आणि ती व्याख्या अशी आहे, विशती प्रवेशती इति विष्णू. जो सर्वांमध्ये परिपूर्ण होऊन बी शिल्लक राहतो त्याचं नाव आहे विष्णू. आणि असा जो विष्णू आहे तो विष्णू या संसाराचं एक अंग आहे आणि ते ऐश्वर्याचं अंग आहे. संसारामध्ये जर ऐश्वर्य कोणी दिलं असेल असं विचारल्याच्या नंतर त्याचं उत्तर सांगायचं की फक्त विष्णू ऐश्वर्य देऊ शकतो. विचारलं संतती कोण देईल तर सांगितलं प्रजापती संतती देईल. गारस्थ्य धर्माच्या नियमाचं पालन करायला कोण सांगेल तर सांगायचं की ब्रह्माजी सांगतील. आणि सांगितलं या साऱ्या संसाराला एक तत्व ज्याला आपण म्हणत राहतो शास्त्रामध्ये त्या तत्वाचं नाव आहे ज्ञान. ते ज्ञान कोण देतं असं विचारल्याच्या नंतर त्याचं उत्तर आहे महादेव. ते सर्व ज्ञान देतात आणि महादेव सर्व ज्ञान देतात म्हणून ते या विश्वाचे नाथ आहे. नाथ शब्दाचा अर्थ नाथ संप्रदायामध्ये स्वामी असा अर्थ केला जातो. नाथ शब्दाचा अर्थ स्वामी असा अर्थ होतो. स्वामी शब्दाचा अर्थ मालक असाही अर्थ केला जातो. आणि म्हणून केव्हा केव्हा नाथ संप्रदायाची परंपरा समजून घेत असताना पुन्हा पुन्हा नाथ शब्द त्यांच्यामध्ये येतो. पण तो नाथ शब्द केवळ आणि केवळ स्वामी या अर्थाने येतो. स्वामी शब्दाचा अर्थ काय, ज्याचं वर्चस्व आहे, ज्याचं सर्वावरती नियंत्रण आहे, जो सर्वांना जवळजवळ 80% शिकून सवरून रिटायरमेंट झालेले आहे. आता तुमच्या जवळ संसाराच्या गप्पा किंवा संसाराच्या गोष्टी किंवा ते संसारातलं जर मी सांगत बसलो तर ते तुम्हाला आवडणार नाही आणि मला अजिबातच आवडायचं नाही. हा, मी असं जरूर म्हणेल की महिन्यातून एखादा मोका येतो की एवढे समजदार श्रोते बसलेले असतात. बाकी खेडेगावामध्ये ते श्रोते बसलेलेच आहेत, त्यांना त्याच गोष्टी लागतात. सासू सासऱ्याच्या जावयाच्या इकडच्या तिकडच्या बांधावरच्या शेतावरच्या गावातल्या घरातल्या दारातल्या. पण आज मात्र तशा काही गोष्टी चालणार नाही आणि तशा गोष्टी सांगणं मला बी योग्य नाही. फक्त मला एकच वाक्य एवढ्यासाठी सांगून जायचं आहे की बाबा विश्वनाथ जे आहे ते जगाला ज्ञान देण्यामध्ये नाथ आहे. जगाला ज्ञान देतात. साहित्यामध्ये गेल्याच्या नंतर जेवढे धर्म, जेवढे पंथ, जेवढे परंपरा, जेवढे संप्रदाय, जेवढे आचार्य, जेवढे सारे काही दिसते ते साऱ्या लोकांना विचारलं की नेमकं तुमच्या संप्रदायाचा आधी ज्ञान देणारा कोण आहे, ज्ञान देणारा कोण आहे, तर त्याचं उत्तर मिळेल की आधी ज्ञान देणारा एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे महादेव. आणि म्हणून महादेव जगाला ज्ञान देतात. तेवढ्यासाठी आमचा जो संप्रदाय आहे महाराष्ट्रामध्ये चालणारा वारकरी संप्रदाय, या वारकरी संप्रदायाला ज्ञान देणारा कोण आहे, या वारकरी संप्रदाय गाई गणपती जगवंदन. कारण 2002 मध्ये मी एकदा आलो, जेव्हा मी कॉलेजलो आणि योगाने मला आचार्य स्वामी गणेशानंद सरस्वतीजी महाराज पासून सप्ताह दीर्घकालापासून सप्ताह
या सप्ताहाचं आयोजन नियोजन करणारी बहुतांशी मंडळी आज आपल्यामध्ये सुरुवातीचे नाही आहेत. ते आज अनंतामध्ये जवळजवळ 50% तरी कमीत कमी लीन झालेले आहे. पण सप्ताहाची परंपरा दीर्घकालाची आहे, चालू आहे, आजही चालू आहे, पुढे चालणार आहे. भगवान परमेश्वराची असीम कृपा आपल्यावर आहे. इकडे साधू संतांच्या संमतीमध्ये आज आपल्यामध्ये डॉक्टर साहेब नाही आहे आणि हे प्रतिष्ठान बनवलं त्यामध्ये आचार्य स्वामी गणेशानंद सरस्वतीजी महाराजांचा चांगला वाटा आहे. हो, चांगला वाटा आहे आणि त्यांचा चांगला वाटा आहे आणि म्हणून त्यांची परंपरा म्हणून कीर्तनाला येतो. त्यांची परंपरा म्हणून कीर्तनाला येतो. जेव्हा बोलवतील तेव्हाही बिना बोलवल्याचं येणार नाही. माझा स्वभावही तसा नाही. तरी पण महान पुरुषाने त्याचा आरंभ केला आणि आपल्या संपूर्ण बीड नगरीने आपली आर्थिक पुंजी उभा करून इतकं सुंदर हे प्रतिष्ठान आपण बनवलं. एवढं प्रतिष्ठान दुसऱ्या शहरामध्ये महानिर्वाणी आखाड्यामध्ये घेऊन गेलो. जेवणाचा वेळ झाला होता. भोजनाच्या वेळेला एकाच वेळेला 4000 साधू एकत्रित आले. म्हणलं सर्वांचं दर्शन करा. नमस्कार केला. त्याने सर्वांचं दर्शन घेतलं, नमस्कार केला आणि फोटो आपल्या बरोबर घेतले आणि शेवटी म्हणजे स्वामीजी मला तर त्या नागा साधू भेटायचं. म्हटलं नागा साधूला एवढे महामंडलेश्वर भेटल्याच्या नंतर अजून त्या नाग्या साधूला भेटून तुम्हाला करायचंच काय? काय तुम्हाला त्याच्याकडून घ्यायचं? नाही काहीतरी त्यांच्याकडे विद्या आहे. म्हणजे विद्या काही नाही. हे साधू तुम्हाला जगभरामध्ये न दिसणारे दाखवले, त्यांचं दर्शन करा आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने नागा साधू पाहता. कशाबद्दल मला सांगायचं? ज्ञानी माणसाकडे माणसाची प्रवृत्ती फार कमी आहे. सोंगी माणसाकडे आणि ढोंगी माणसाकडे माणसाची प्रवृत्ती जरा जास्त आहे. सत्य बोलणारा पुढारी असेल तर त्यांना एकदा दोनदा निवडून देतील, पुन्हा त्याला येऊन द्यायचे. कुठल्या भागात जन्मणं ही ईश्वरी संकेत आहे, ईश्वरी कौल आहे. आणि तेव्हा म्हणतात ना संत कबीर म्हणायचे, जात ना पूछो साधू की देखे उसका ज्ञान, मोड करो तलवार का देखो ना उसकी म्यान. तलवार कशी आहे हे बघायला पाहिजे. म्यान कुठल्या म्यानात ती लटकवली त्याला म्हणतो नाही. जातना पूछो साधू की मोड कुठल्या कशात ते काय बघू नका. ज्ञान बघा, त्यांचं विवेक बघा. आणि मला वाटतं हा संदेश घेऊन हीच अध्यात्माची महत्वाची शिकवण घेऊन शेवटी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानी राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा ज्ञानेश्वर. शेवटी वाटते सगळ्यांना कष्ट, श्रम, जिद्द, मेहनत आणि परमेश्वराचं नामस्मरण केलं तर आपली नौका संसारूपी पैतरी लागू शकते. हा विश्वास वारते सगळ्यांना कष्टकरी लोकांच्या मनात निर्माण केला. म्हणून आळंदी असत, पंढरपूर असत, पैठण असत, वाऱ्या निघाल्या. अनेक लोक जातात, अनवाणी जातात, जय हरी म्हणतात आणि त्या ठिकाणी आपली सर्व दुःख, संसाराचे कष्ट विसरून पुनश्च नवीन जुमाना उत्साहानं कामाला लागतात. तसंच आज उद्या समाप्ती, उद्या काल्याचं कीर्तन. मीच कीर्तन करणे बोलायला बसत होऊ नये. मीच लांबवलं. मध्ये पाणी दिसत नाही पण ते कुठेतरी प्रेम दिसत नाही पण ते कुठेतरी असतं आणि ते ज्या ठिकाणी असतं त्याच्यामध्ये सात्विक प्रेम असते. जवळ रजोगुणी प्रेम असतं ते संसारिक व्यक्ती जवळ आणि तमोगुणी प्रेम असतं ज्यांना धन जास्त कमवायचं त्यांच्या जवळ. त्यांच्याकडे सर्वात मोठी देणगी जर कोण देत असेल तर बाबा विश्वनाथ देत आहेत. आणि काशी विश्वनाथाकडे जगद्गुरु तुकोबारायाने महाराष्ट्राच्या वतीने देवा तुका म्हणे 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 देवा
सागर आहे, त्या व्यक्तीच्या पुढे लोक नमन करतात, नतमस्तक होतात, परंतु प्रेमाची अभिव्यक्ती दुर्दैवानं होतच नाही. बाबांनी अतिशय सुंदर उदाहरण कीर्तनाच्या, आपल्या प्रवचनाच्या, आपल्या व्याख्यानाच्या अंतिम वेळा दिलं की अर्धनारी ज्याचे शरीर ही दोन आहेत परंतु मन एक आहे. आपली मनच एक होत नाही. मनभेद एवढा वाढलेला आहे की मनभेदाचं ज्वलंत उदाहरण बीड जिल्ह्यात बघायला भेटत आहे. या मनभेदातून समाज विभागला जात आहे. खरं म्हणजे आपण सगळे एकाच परमेश्वराची लेकरं आहोत, एकाच जगनियंत्याची, एकाच सृष्टी निर्मात्याची, एका क्रिएटरची, विश्व निर्मात्याची आपण लेकरं आहोत. तो विश्व निर्माता जर एक आहे तर त्याची लेकरं. जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन. बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा. संपर्क शंकर शिंदे, पोलीस उपाधीक्षक बीड. संपर्क क्रमांक 93 55 100 100.